हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कोकणाच्या पारंपरिक चवीने भरलेली अळूची झणझणीत भाजी. आणि भाजी खाल्ल्यावर घसा खवखवतो, मग ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा आणि चव अशी की पुन्हा पुन्हा बनवाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिले स्टेप आहे, अळूची पानं आणि देठ स्वच्छ धुवून घेतलेत आणि एकदम बारीक चिरून घेतलेत. जे त्याचे जाड देठ असतात ते सुद्धा स्वच्छ करून बारीक आणि एकसारखे चिरून घेतलेत. अळू जितकी नीट आणि बारीक चिराल तितकी ती लवकर शिजते आणि चव अजून छान लागते. आता यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घातलं आहे. मोजकंच घालायचं कारण अळू शिजताना स्वतः थोडं पाणी सोडतं. आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत याला शिजवून घेऊया. शिजलेलं अळू चाळणीत काढून घेतलं आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. अळू थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत, जेणेकरून भाजी व्यवस्थित एकजीव होईल आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. थंड झालेला अळू मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे. आता बघूयात फोडणी देण्यासाठी कोणते साहित्य आपण वापरणार आहोत. लसूण, मोहरी, गरम मसाला, हळद, तिखट, आमसूल, गूळ, खोबरं. पुन्हा एकदा लसूण घेतलं आहे, ते आपल्याला वाटप करण्यासाठी वापरायचं आहे. कोथिंबीर, मिरची, हिंग आणि कढीपत्ता. उकडलेले शेंगदाणे आणि फणसाच्या बिया घेतल्या आहेत. भाजीला छान पारंपरिक आणि कोकणी स्वाद येतात. तुम्ही यामध्ये कडवे किंवा काळा वाटाणासुद्धा वापरू शकता. आता खोबरं, लसूण, मिरची यांचं वाटण करून घेऊयात, जे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. मिक्सर ग्राइंडरमध्ये 7-8 पाकळ्या लसूण, 4 मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेऊयात आणि त्यांचं आपण वाटण करून घेणार आहोत. या वाटणामध्ये आपण चिंचसुद्धा घालू शकतो, पण आपण कोकम घेतलं आहे त्याच्यामुळे हे आपण ऑप्शनल ठेवलं आहे. जर तुम्हाला चिंच घालायची असेल तर कोकम नाही घेतलं तरी चालेल. आता भाजीसाठी फोडणीची तयारी करून घेऊयात. कढईमध्ये थोडं तेल गरम करूया. जिरं टाकायचं आहे. मोहरी, लसूण टाकणार आहे. कढीपत्ता, आणि हिंग. आता यामध्ये घालूयात हळद, तिखट, गरम मसाला. आता जे आपण कोथिंबीर, खोबरं आणि मिरचीचं वाटण जे बनवलं आहे ते आपण घालून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे मसाले आहेत आणि जे वाटप आहेत ते एकजीव होईल. ह्यानंतर जे आपण मिक्सरला अळू बारीक करून घेतला आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत. उकडलेले अठला शेंगदाणेसुद्धा घालणार आहोत. थोडेसं गूळ आणि आमसूल घातला आहे ह्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि 7 ते 8 मिनटं आपण स्लो गॅसवर ह्याला व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवणार आहोत. अळूच्या भाजीला 7 ते 8 मिनटं शिजवून घेतल्यानंतर एक छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. गरमागरम अळूची भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपण आता गरमागरम भातासोबत याला सर्व करून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.